आरटी प्रवेश 2026-27 पाचव्या यादीमधील निवडपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 31 जुलै 2026 होते आणि ही मुदत संपून आज जवळपास 3 दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील पुढच्या यादीची अपडेट्स ही आपणास इथे पाहावयास मिळत नाही. तर पालक वर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 3 ऑगस्ट रोजी काय ती मोठी अपडेट आहे आणि आज मी आपणास ती मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा तरच कळून जाईल. तर चला पालक वर्गांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण सर्वप्रथम बघायचं आहे आरटीच्या ज्या काय जागा होत्या त्या 1,05,811 होत्या आणि फिफ्थ यादीमध्ये 438 जागा फक्त आरटीने डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत आणि आज अखेर आरटीएकडे 8,000 प्लस जागा असून ह्या जागांचे काय होणार, ह्या जागांबद्दल पुढील राऊंड वगैरे होणार आहे का याची उत्कंठता जे काही पालक आहेत ज्यांना लॉटरी लागली नाही ते वाट बघत आहेत. तर इथे आपण वरती बघायचं आहे. इथे आपण जर क्लिक कराल तर आपणास दिसून जाईल की 1 ते 5 राऊंड पर्यंतच इथे आपणास ऑप्शन दिसत आहेत. 6वा राऊंड हा होणार नाही असं वाटत आहे. ॲडमिशन शेड्यूलमध्ये देखील आपण जरी बघितले तर 5 राऊंड दिसत आहेत, म्हणजेच 6वा राऊंड हा होण्याची फार शक्यता कमी आहे. तर पुढील जागांचे आरटी कसे डिस्ट्रीब्युशन करते हे आपल्याला पाहणे गरजेचे असेल. त्याच्यासाठी आपण इथे डॅशबोर्ड बघत असाल तर इथे कोणतीही सूचना दिलेली नाही आहे. म्हणजे 3 ऑगस्ट 2026 पर्यंत देखील कोणतीही मोठी अपडेट नाही आहे आणि ही मोठी अपडेट कधी येणार सर्व पालकवर्ग वाट बघत आहेत. मोठी अपडेट आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम माहिती देण्यात येणार. तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे विविध आरटीच्या माहिती व्हिडिओ दररोज हे येत राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ही आरटीची अपडेट येईल त्याच दिवशी आपणास ही माहिती देण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.